Hello students, welcome. Today in the chapter perimeter and area we are going to take apart area. Among this we are going to take first of all two formulas, that is area of square and area of rectangle. So first among these is square. The small figure of square having all four sides equal. तिथे एक साइड मी दाखवली A. Formula for area of square is area of square is equal to side into side. That is area of square is equal to side square, that is A square. आपण काय म्हणतो, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू, साइड इंटू साइड, साइड स्क्वेअर, that is A square. Next figure is rectangle. The small figure rectangle having length L and breadth B. The simple formula of area of rectangle is length into breadth, that is area of rectangle is equal to L into B, length into breadth. Now let us see some examples. Find the area of rectangle of length 15 centimeter and breadth 5 centimeter. Simple example. First given thing is length of rectangle L 15 centimeter, breadth B 5 centimeter. Therefore area of rectangle is equal to length into breadth. Put on the values 15 into 5. 15 5s are 75. 15 5s are 75. Therefore area of rectangle is equal to 75 square centimeter. आता या स्क्वेअर सेंटीमीटरचा काय मीनिंग आहे, हे युनिट आहे कसलं, एरियाचं, ते मी तुम्हाला या फिगरवरून समजून सांगते. सी दिस फिगर. तर या फिगरमध्ये मी एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे. या रेक्टँगलची लेंथ आहे 6 सेंटीमीटर, ब्रेड्थ आहे 3 सेंटीमीटर. फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युलाने आपण त्याचा एरिया फाइंड करू. एरिया ऑफ रेक्टँगल length into breadth, that is 6 into 3, that is area is equal to 18 square centimeter. याचाच अर्थ काय होतो की या पूर्ण स्पेसमध्ये 1/1 सेंटीमीटरचे 18 स्क्वेअर्स ॲडजस्ट होतात, 18 स्क्वेअर्स असतात. सी हे 6 सेंटीमीटर आहे, 6 भाग केले, 3 सेंटीमीटर 3 पार्ट्स, आणि पूर्ण हा जो रेक्टँगल आहे त्याचे इक्वल स्क्वेअर्समध्ये जर डिव्हिजन केलं, इक्वल स्क्वेअर्स ऑफ लेंथ 1 सेंटीमीटर, तर टोटल स्क्वेअर्स येतात 18. बघा 6 6 अँड 6 किती झाले 18, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं 18 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे 18 स्क्वेअर्स ऑफ 1 सेंटीमीटर. ओके. सिमिलरली 6 मीटर आणि 3 मीटर राहिलं असतं तर 18 स्क्वेअर मीटर आलं असतं, दॅट इज 18 स्क्वेअर्स ऑफ 1/1 मीटर. इथं तुम्हाला अजून क्लिअर होण्यासाठी ह्या छोट्या स्क्वेअरची साईड लिहून दिली मी 1 सेंटीमीटर. म्हणजे काय केलं आपण, ह्या रेक्टँगलचा 1/1 सेंटीमीटरच्या स्क्वेअर्समध्ये जर डिव्हिजन केलं तर टोटल किती स्क्वेअर बसले 18. म्हणजेच किती स्क्वेअर बसले, त्याच्या एरिया इतके स्क्वेअर्स, दॅट इज 18 स्क्वेअर्स. ओके. See the next example. The area of rectangle is 102 square centimeter. If its length is 17 centimeter, what is its perimeter? Area आहे 102 square centimeter. Area of rectangle given 102 square centimeter. Length दिलेली आहे 17 centimeter. What is its breadth? Simply write down the formula of area of rectangle. That is area of rectangle is equal to length into breadth. Now just put on the values given. एरिया दिलेला आहे 102, लेंथ 17, ब्रेड्थ B as it is. 102 is equal to 17 into B. आता 17 into B मल्टिप्लिकेशन, सो 17 इकडे डिवाइड करणार, दॅट इज ब्रेड्थ B is equal to 102 divided by 17. 17 6 102, 17 सकम 2 से. Therefore breadth of a rectangle B is equal to 6 centimeters. Next example, if the side of a square is triple, how many times its area be as compared to the area of the original square? स्क्वेअरची साईड म्हणजे आपण पेरिमीटर म्हणजे एक्झाम्पल बघितलं होते, सेम लाईक दिस इन द एरिया. सो
स्क्वेअरची साईज ट्रिपल केली तर नवीन येणाऱ्या स्क्वेअरचा एरिया जुन्या स्क्वेअरच्या किती वेळ पटीत असतो, किती टाइम्स येणार बघूया. नाव एरिया ऑफ स्क्वेअर ऑफ साईड ए, आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, एरिया ऑफ स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, नाव इफ द साईड ऑफ द साईड इज ट्रिपल्ड, म्हणजे त्याची बाजू जर तिप्पट केली, जर तिप्पट केली तर किती होणार ती, तो साईड ऑफ द न्यू स्क्वेअर इज 3a. ओरिजिनली ए होती, आता ती किती झाली 3a. देअरफॉर एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 3a ब्रॅकेट स्क्वेअर, कारण नवीन साईड आहे आपली 3a. आता इथे 3 आणि a या दोघांचे स्क्वेअर्स होतील. सो 3 स्क्वेअर इज 3 3 जा 9, 3 त्रिक 9, अँड a स्क्वेअर इज a स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ अ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 9a स्क्वेअर. आता मी इथं फक्त या a स्क्वेअरला एका ब्रॅकेटमध्ये घातलंय, 9a स्क्वेअर. आता हा a स्क्वेअर काय, एरिया ऑफ स्क्वेअर ऑफ साइड a, म्हणजे एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. दॅट इज वी मे कन्क्लूड दॅट एरिया ऑफ न्यू स्क्वेअर is equal to 9 times area of the original square. 9 times area of the original square. Okay, that's it for this example. Now this is homework example. If the side of the square is 12 cm, find its area. म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला, simply area of square is equal to side square म्हणजे 12 square, म्हणजे 12 into 12, आणि जे आन्सर येईल ते स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये लिहायचं आहे. So that's all for today.